चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रचंड वाघांच्या हल्ल्यामध्ये माणसांचा मृत्यू होत आहे. त्यावर कुठलीही उपाययोजना या सरकारकडून होताना दिसत नाही. बिबट्यांच्या हल्ल्याचा मृत्यूचं प्रमाण सुद्धा तेच आहे. 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये नाशिक, अहिलानगर जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला, 55 जण जखमी झाले. बिबट्यांच्या हल्ल्याच्या मध्ये 4651 घटनांमध्ये पशुधनांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे, पशुधन मारलं गेलं आहे. आणि म्हणून ही सुद्धा अत्यंत गंभीर बाब या ठिकाणी. शेतकरी आत्महत्या करतोय, त्याप्रमाणेच कंत्राटदार सुद्धा आत्महत्या करतोय. कंत्राटदारामध्ये अनेक कंत्राटदारांची बिलं थकीत झाली आणि त्यासाठी या ठिकाणी सरकारकडे पैसे थकलेले पैसे देण्यासाठी तो रोहित आर्या याचे सुद्धा 2 कोटी रुपये थकवले आणि मुलांना त्यांनी बंधक ठेवलं होतं. हे सुद्धा उदाहरण आहे. नागपुरातला मुन्ना वर्मा आणि सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदारांनी आपलं जीवन यात्रा संपवली. म्हणजे कंत्राटदार सुद्धा आता आत्महत्या करायला लागला. बेरोजगार युवक आत्महत्या करताना आपल्याला दिसतंय. मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असून सर्वाधिक विदर्भातील युवकांचं नोकरीसाठी पलायन बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि नोएडा या शहराकडे प्रत्येक गावातील 8 ते 10 तरुण रोजगाराच्या संधी शोधत या शहरामध्ये नोकरी शोधत आहेत. त्यांना नोकरी मिळत आहे. मला कळत नाही की 11 वर्ष झाले भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता असताना, मुख्यमंत्री असताना, प्रचंड सत्ता असताना दिल्लीपासून गल्लीपर्यंत विदर्भामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध का झाल्या नाही? रोजगारासाठी या युवकांना वणवण का करावं लागतंय, का भटकावं लागतं? याचं सुद्धा उत्तर सत्ताधाऱ्यांच्याकडे नाही. कारण मिहान सारखा प्रकल्प थंड बसतायत आहे. इथे IT हब होऊ शकत नाही. IT मध्ये हैदराबाद आणि बेंगलोर पुढे गेला आहे. तरी सत्तेचा उपयोग हा कुणासाठी, हा खरा प्रश्न विदर्भातील जनतेला या ठिकाणी पडतो. आपल्याला जमिनीच्या घोटाळ्या संदर्भात प्रचंड मोठी मालिका महाराष्ट्रात उघडली. मी सांगितलं, अदानींच्या घशामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट व्हॅल्यू जर आपण पकडला तर 7 लाख कोटीच्या जमिनी त्यांच्या घशात घातल्या गेल्या आणि प्राईम लँड त्यांना त्यांच्या हातकडे कवडीमोल दराने सुपूर्द केल्या गेल्या. आणि पुण्यामध्ये तर हजारो एकर जमिनी अशाच घातल्या गेल्या आहेत. अलीकडेच आलेला मुंडवा प्रकरण हा त्याचाच भाग आहे असं मी मानतो. त्यामध्ये सरकारी जमीन, महारवतनाची जमीन असं म्हटलं जातं. सरकारी सातबारावर पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर मातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही. त्या शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि खर्गे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते. यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे 99% शेअर आहेत ते मोकाट आहेत आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे. यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. आणि अटक केलेल्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते हे सुद्धा महायुती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. नुसतीच आश्वासनं आणि योजना बंद करण्याचा निर्णय, आश्वासनं द्यायची की आम्ही हे करू ते करू, छाती बदलून सांगायचं, गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही. आश्वासनं पण योजना